या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98-816-230-27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98-502-327-43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90-28-10-74-68. 19व्या शतकातील कठोर सामाजिक वास्तवाचे कवच पेदून भविष्याचा अचूक वेध घेण्याची कुवत भारतातील ज्या अपवादात्मक स्त्री क्रांतिकारकांमध्ये होती, त्यात सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रणी आहे. त्यांची जयंती तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील VP नाईक हायस्कूलमध्ये साजरी करण्यात आली. भारताला स्वतःची महान सांस्कृतिक परंपरा आहे असे आपण सतत ऐकतो, पण त्याचबरोबर भारतवर्षाला जात, वर्ण, लिंग विषमतेचा कलंकही आहे. त्यामुळेच भारतीय स्त्रीला हजारो वर्षे शिक्षणाची दारे बंद होती आणि त्याला आधार होता. सावित्रीबाई फुले हे देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातले एक आगळेवेगळे जोडपे होते. ज्ञान ही फार मोठी सत्ता असून स्त्रिया आणि दलित बहुजन वर्गाची उन्नती यांच्याशिवाय होऊ शकणार नाही हे ओळखून प्रत्यक्ष शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला आयुष्यभर वाहून घेतले. अशा या महान स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची जयंती तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील VP नाईक हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अर्चना मुंडे या उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक खैरनार सर, बोडके सर, इलक सर, मेंगाळ सर, ढाकणे सर, VK शेळके सर आदींसह कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाईंच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. SCN न्यूजसाठी प्रकाश शेळके. आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीविषयी काही दोन शब्द सांगत आहे. मित्रांनो, आपला भारत देश जेव्हा मुघलांच्या गुलामगिरीत होता तेव्हा स्त्रियांना, मुलींना शिक्षणाची कुठलीही सोय उपलब्ध नव्हती. मुलींना शाळेत कोणीही पाठवत नसे. त्या काळात महान मातेचा एका गरीब कुटुंबात दिनांक 3 जानेवारी 1831 रोजी जन्म झाला. त्या काळात स्त्रीच्या नशिबात फक्त चूल आणि मूल एवढेच होते. 1840 रोजी महान क्रांतिकारक ज्योतिबा फुले यांच्याशी सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला. त्या काळात सावित्रीबाईंनाही काहीच लिहिता वाचता येत नव्हते. त्यांना ज्योतिबा फुले यांनी लिहायला वाचायला शिकवले. जेव्हा ते सावित्रीबाई फुलेंना लिहायला वाचायला शिकवत असे तेव्हा समाजातील लोक त्यांची थट्टा मस्करी करायचे व त्यांना टोमणे द्यायचे. सावित्रीबाई यांचा जन्म 9 जानेवारीला झाला. त्यांचा अवघ्या 9 वर्षाचा असताना त्यांचं लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी करण्यात आले. यांनी 1868 ला पुण्यामध्ये बिडेवाडीमध्ये शाळा खोली म्हणून पहिली स्त्री शिक्षक म्हणून तिचा नेमणूक केली. या स्त्री शिक्षिकेने 1817 ला श्वास सोडला. इथेच माझे 2-3 शब्द संपले. जय हिंद, जय भारत. First lady teacher from Maharashtra. She was the first female teacher in India. Friends, she was born on 3rd January 1831 in Naigaon at Satara district in Maharashtra. At the age of 9 years, she was married to Jyotiba Phule. खऱ्या अर्थाने स्त्रियांना उपभोगाची वस्तू म्हणून मानल्या जायचं. त्या काळातला कर्मठ ब्राह्मण समाज शिक्षणाची गंगा आपल्यापुरती मर्यादित ठेवून इतर बहुजनांवर अधिकार आणि हक्क गाजवण्यात त्या काळातला ते पर्व. परंतु त्या काळातील असं एक व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला 9व्या वर्षी लग्न झालं. सावित्री लग्नाची रेशीम गाठ बांधून ज्यावेळेस फुल्यांच्या वाड्यामध्ये आली आणि त्याच वेळेस अशिक्षित आणि लहानग्या आपल्या बायकोला ज्यांनी प्रथम अ ब क ड ई पासून न्य सुज्ञान आणि साक्षर केलं